Good morning, everyone. Let's start our next question. Explain factors affecting pricing. ओके, काल आपण प्राइसिंग काय आहे आणि प्राइसिंगचे ऑब्जेक्टिव्ह बघितले होते, राईट. आज आपण प्राइसिंग वरती इम्पॅक्ट करणारे फॅक्टर काय आहेत. जसं आपण म्हणतो की जास्त प्राइस जेव्हा आपण चार्ज करतो, डेफिनेटली आपल्याला रेव्हेन्यू हा जास्त मिळतो, प्रॉफिट हा जास्त मिळणार आहे, राईट. बट प्राइस जेव्हा आपण डिफाइन करतो, डिसाइड करतो, तेव्हा काही फॅक्टर आपल्याला काय करावे लागतात, कन्सिडर करावे लागतात. देन वी विल डिसाइड प्रोडक्ट प्राइस. बेसिकली काय आहे तर प्रोडक्टचा एक्सपेन्सेस काय आहे हा आधी आपल्याला विचारात घ्यावा लागेल आणि देन प्रोडक्टची प्राइस ही डिसाइड करावी लागेल. सो फॅक्टर इज क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरी, इंटरनल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर. ओके, वन बाय वन बघूया आपण कोणते फॅक्टर आहेत. इंटरनल फॅक्टर फर्स्ट, ऑर्गनायझेशनल फॅक्टर. फर्स्ट फॅक्टर आहे इंटरनल मध्ये ऑर्गनायझेशनल फॅक्टर. So pricing decision occur on two level of the organization. Overall, price strategy is built with the by top executive. जसं आपल्याला माहिती आहे की बेसिकली प्राइस डिसाइड ऑफ द प्रोडक्ट कोण डिसाइड करणार आहे, टॉप एक्झिक्युटिव्ह डिसाइड करेल. They determine the basic range that the product fall into the term of market segmentation. So market segmentation मध्ये त्या प्रोडक्टची लेवल काय आहे ह्या गोष्टी विचारात घेऊन आपण काय करतो तर प्राइस डिसाइड करतो. The actual mechanism of pricing are dealt with the lower level in the firm and focus of the individual product strategy. Okay, so overall आपण इथे कुठे फोकस करतोय, इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट स्ट्रॅटेजी काय आहे त्या डिसाइड करून प्रोडक्टची प्राइसिंग काय केली जाते, डिफाइन केली जाते. ओके, दिस इज कॉल्ड द ऑर्गनायझेशनल फॅक्टर. सो बेसिकली ऑर्गनायझेशनल फॅक्टर फर्स्टली फोकस ऑन ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. हे सुद्धा इथे ऍड केलं तरी चालेल की ऑर्गनायझेशनचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मॅक्झिमम प्रॉफिट आहे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे. त्या बेसिक ऑब्जेक्टिव्ह वरून सुद्धा प्राइसिंग काय केलं करू शकतात, ते फ्लक्च्युएट करू शकतात, कमी जास्त करू शकतात. Suppose organization totally concentrate on maximum profit, that time they will charge high price of the product. लक्षात येतंय. जर ऑर्गनायझेशनचं टार्गेट क्लिअर आहे की आपल्याला फक्त रेव्हेन्यू वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, तर ऑर्गनायझेशन काय करेल, हाय प्राइस ऑफ प्रोडक्ट चार्ज करेल. Then vice versa, organization concentrate on customer satisfaction, that time maybe they will charge reasonable price. तर त्यांचं टार्गेट काय आहे, आधी कस्टमरना सॅटिस्फाय करा, बेसिक मिनिमम आपल्याला प्रॉफिट मिळाला तरी चालेल. तर या दोन ऑब्जेक्टिव्ह वरून सुद्धा तुम्ही ऑर्गनायझेशनल फॅक्टर मध्ये काय करू शकता, एक्सप्लेनेशन ऍड करू शकता. ओके, सेकंड आहे मार्केटिंग मिक्स. Marketing expert view, price is only one of the many important elements of marketing mix that create revenue. Okay, तो काय करतो तर रेव्हेन्यू क्रिएट करतो. A shift if any one of the elements has the immediate effect on the other three, product promotion and distribution. म्हणजे तर इथे आपण असं का म्हणतोय, कारण तुमच्या प्रोडक्टची प्राइसच डिसाइड करेल की तुम्ही किती प्रमोशन करणार आहात किंवा तुम्ही किती डिस्ट्रीब्युशन करणार आहात किंवा तुम्ही कोणत्या प्लेस वरती रीच होणार आहात. जर तुमच्या प्रोडक्टची प्राइसच लो असेल तर तुम्ही खूप सारा टार्गेट एरिया कव्हर कराल का हो, नाही. कारण आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक एरिया जर कव्हर अप करत गेलो तर तिथे पोहोचण्यासाठी येणारा एक्सपेन्सेस सुद्धा आपल्याला काय करावा लागेल, फेस करावा लागेल. दॅट इज व्हाय हियर सेड the pricing is directly influence on other element of marketing mix. Simple as that. Okay, so pricing is directly influence on other element of marketing mix. So in some industry or firm may use the price reduction as a marketing techniques. So basically काय केलं जातं तर बऱ्याचशाच कंपनी ऍज अ टेक्निक्स म्हणून काय करतात, प्राइस रिडक्शन ही सुद्धा स्ट्रॅटेजी यूज करतात. क्लियर, लिहून नाही ना घेत. देन पॉइंट नंबर 3, प्रोडक्ट डिफरन्सिएशन. प्रोडक्ट डिफरन्सिएशन पाठवल्या ग्रुपवरती नंतर. The price of product also depends on the characteristic of product. जसं आपण पेनिट्रेशन आणि स्किमिंग मध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. ओके, सो प्राइस डिफरन्सिएशन इज ऑल्सो अफेक्ट ऑन प्राइसिंग, प्राइस ऑफ प्रोडक्ट. सपोज एखाद्या प्रोडक्टची प्राइस आपल्याला डिसाइड करायची आहे
तर तुम्ही आधी काय विचार कराल की ह्या प्रोडक्टची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, ती प्रोडक्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, लाईक पेनिट्रेशन मध्ये येतं की स्किमिंग मध्ये. स्किमिंग मध्ये बेसिकली आपण काय म्हणतो, इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहेत, थोडेसे युनिक टाइप ऑफ प्रोडक्ट आहेत, दॅट टाइम वी विल चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. आलं लक्षात? दॅट मीन्स द प्रोडक्ट कॅरेक्टरिस्टिक इट इज ऑल्सो इन्फ्लुएन्स ऑन प्राइसिंग ऑफ द प्रोडक्ट. ओके, प्राइसिंग जेव्हा तुम्हाला डिसाइड करायचं असतं तेव्हा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक फार महत्वाचे आहेत. काय सांगितलं इथे, कॅरेक्टरिस्टिक इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर डिसाइडिंग द प्राइस ऑफ प्रोडक्ट. As well as in order to attract the customer, different characteristics are added to the product such as quality, size, color, attractive packaging, alternative use, etc. आता तुम्हाला अजून कॅरेक्टरिस्टिक ऍड करायचे असतील तर ह्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन आणलात तर डेफिनेटली वी विल चार्ज डिफरंट प्राइस ऑफ द प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल, जसं आपल्याला माहिती आहे की एखाद्या प्रोडक्ट, सपोज जिथे आपण 200 ग्रॅमचं एखादं प्रोडक्ट घेतलं तर त्याची प्राइस थोडीशी कमी असते. 400चं प्रोडक्ट घेतलं तर त्याची प्राइस काय असणार आहे, जास्त असणार आहे. दॅट मीन्स जर आपल्याला प्राइस जास्त किंवा कमी चार्ज करायची असेल then we modify the product characteristic as per the quality, as per the size, as per the color. okay, ह्यामध्ये जर तुम्ही त्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये चेंजेस केले तर डेफिनेटली तुम्ही प्राइस फ्लक्च्युएशन इथे आणू शकता. क्लियर? पॉइंट नंबर 3. ओके, नेक्स्ट पॉइंट नंबर 4. कॉस्ट ऑफ प्रोडक्ट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डिसाइडिंग द प्राइस. तो काय असेल सांगा इथे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज हाय. जर हाय असेल तर प्रोडक्ट प्राइस काय असू शकेल, हाय असणार आहे. सिंपल ॲज दॅट. देन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मे बी लो असेल तर प्रोडक्ट प्राइस लो असू शकते. सो सेम रिलेशन इथे तुम्हाला काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. दॅट इज वाय हिअर सेड इट इज क्लोजली रिलेटेड टू इच अदर. क्लियर? पॉइंट नंबर 4. देन आता जे इंटरनल फॅक्टर बघितले आपण, कोणते कोणते बघितले बघा इंटरनल मध्ये. 4 पॉइंट बघितले. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. आता ह्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला कुठे फोकस करायचा आहे, ऑब्जेक्टिव्ह मध्ये फोकस केला तरी चालेल. ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याच्यावरून आपण प्राइस हाय किंवा लो चार्ज करू शकतो. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर focus on maximum profit, that time they will charge high price of the product. Or organizational structure concentrate on customer satisfaction, that time they will charge low price of the product. okay, first मार्केटिंग मिक्स मध्ये आपण सांगितलं की प्राइसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट, दोज आर डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अदर एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स, बिकॉज प्राइसिंग ओनली क्रिएट अ रेव्हेन्यू. प्राइसिंगच फक्त काय करतोय तर रेव्हेन्यू क्रिएट करतोय अँड अदर एलिमेंट क्रिएट कॉस्ट. जसं आपण म्हणतो की प्रोडक्शन जास्त घेतलं तर काय होणार आहे, कॉस्ट इन्कर्ड होणार आहे. जास्त प्रमोशन केलं तर कॉस्ट इन्कर्ड होणार आहे. कॉस्ट इन द सेन्स खर्च, एक्सपेन्सेस इन्कर्ड होणार आहे. बट प्राइसिंग जेवढे तुम्ही इन्क्रीज कराल तेव्हा डेफिनेटली काय होणार आहे, प्रॉफिट हा जास्त इन्क्रीज होणार आहे. दॅट इज वाय हिअर सेड प्राइसिंग इज डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अदर एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. थर्ड मध्ये बघितलं आपण प्रोडक्ट डिफरन्सिएशन. when we charge high price of the product, we will concentrate on product characteristic as per the size, color, shape, etc. वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये तुम्ही फ्लक्च्युएशन आणून प्राइसिंग काय करू शकता, कमी जास्त करू शकता. ते कॉस्ट ऑफ प्रोडक्ट सेम. कॉस्ट ऑफ प्रोडक्ट जर हाय असेल तर काय होणार आहे, प्रोडक्टची प्राइस हाय चार्ज करावी लागेल. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर लो असेल तर प्रोडक्टची प्राइस ही काय, लो चार्ज करावी लागेल. लक्षात आलं? चला आता त्याला रिव्हिजन घेऊया, कारण जेव्हा लिहित नाहीत ना तुम्ही तेव्हा कॉन्सन्ट्रेशन लूज केलेलं आहे सगळ्यांनी. स्टार्ट करूया. मिथाली, फर्स्ट पॉइंट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. काय सांगितलं पण त्यामध्ये, काय ऍड करा. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर म्हणजे ऑर्गनायझेशनल फॅक्टर आहे ना पहिला, त्यामध्ये काय सांगितलं, काय एक्सप्लेनेशन ऍड करा. बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ह सांगा. अदरवाईज सायमल्टेनियसली लिहून घ्या, कारण कॉन्सन्ट्रेशन मग तुमचं लूज होते. जर तुम्ही फक्त ऐकायला लागलात ना
कीवर्ड जे सांगते इथे आता फोकस ऑन ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह दोन सांगितले, ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन, दुसरा सांगितलं प्रॉफिट. कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल ऑर्गनायझेशन चार्ज लो प्राइस, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल तर, आणि मॅक्झिमम प्रॉफिट असेल तर मिठाली हाय प्राइस असणार आहे. ओके, जे फर्स्ट मध्ये सांगितलं. सेकंड पॉइंट कोणता बघितला? मार्केटिंग मिक्स. सांग बरं तू. हा, ओके, इथे थोडेसे आपण कॉमन सेंटेन्स ऍड केले. प्राइसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग मिक्स. इट इज डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अदर एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स, हे सांगितलं. त्याचबरोबर अजून यामध्ये काय ऍड केलं आपण? प्राइसिंग एलिमेंट ओनली क्रिएट रेव्हेन्यू अँड अदर एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स क्रिएट दॅट्स इट. हे इथे ऍड केलं. दॅट्स वाय दिस इज द कंट्रोलेबल. बेसिकली आपण जेव्हा जेव्हा इंटरनल हा वर्ड येईल तेव्हा लक्षात ठेवायचं दीज आर द कंट्रोलेबल फॅक्टर. आपण त्याच्यामध्ये कंट्रोल करून थोडंफार काय करू शकतो? चेंज आणू शकतो, कोणताही इंटरनल फॅक्टर असेल तर. थर्ड पॉइंट कोणता बघितला? प्रोडक्ट डिफरन्सिएशन. सांग तू. Price of product depend on characteristics of product, such as क्वालिटी, क्वांटिटी, साईज, शेप, कलर. याच्यामध्ये आपण काय करू शकतो? व्हेरिएशन आणू शकतो. देन पॉइंट नंबर 4. The cost of production is important to decide the price of the price of product. If the cost of production is low, the pricing of product is low. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हाय असेल, प्राइसिंग हाय असेल. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन लो असेल, प्राइसिंग. कंटिन्यू. नेक्स्ट, एक्सटर्नल फॅक्टर. एक्सटर्नल फॅक्टर थोडे कसे असणार आहेत मग? अनकंट्रोल. ओके, आपण याच्यावरती कंट्रोल करू शकतो का की मी जे प्रोडक्शन प्रोड्यूस केलेलं आहे तेच सगळ्या कस्टमरनी परचेस केलं पाहिजे? नो. सो एक्सटर्नल फॅक्टर आपल्याला मार्केटची सिच्युएशन, ट्रेंड काय आहे किंवा अदर कॉम्पिटिटर्स काय आहेत, ह्या सगळ्याचा विचार करून काय करावे लागतात? ह्या स्ट्रॅटेजी, हे फॅक्टर कन्सिडर करावे लागतात. सो फर्स्ट आहे डिमांड. आता इथे सुद्धा तुम्हाला सिंपल सेंटेन्स जसं सांगितलं तर डिमांड ऑफ प्रोडक्ट इज हाय, दॅट टाइम ऑर्गनायझेशन चार्ज high price of the product. They suppose if the demand of product is low, then organization charge low price of the product. पहिला पॉइंट लक्षात आला. हेच सांगायचंय तुम्हाला, तो फॅक्टर काय आहे, हाय आहे की लो आहे. हाय असेल तर ऑर्गनायझेशन काय करेल? लो असेल तर ऑर्गनायझेशन काय करेल. कशा पद्धतीने ह्या स्ट्रॅटेजी किंवा हे फॅक्टर्स यूज करेल. क्लिअर? फर्स्ट डिमांड. सेकंड आहे कॉम्पिटिशन. So competitor strategy is very important for deciding the price of product. Suppose competitors charge high price of the product, we will charge also high price of the product. Suppose the competitors charge reasonable price or low price of the product, we will also charge reasonable price of the product. हेच तुम्हाला इथे सांगायचं आहे. That means these factor consider for deciding price of the product. जेव्हा आपण आपले फॅक्टर काय करतो? स्टडी करतो आणि मग आपण इथे काय करणार आहे? आपल्या प्रोडक्टची प्राइस डिसाइड करणार आहे. सेकंड पॉइंट क्लिअर झाला का? काय सांगितलं? कॉम्पिटिटर स्ट्रॅटेजी और कॉम्पिटिटर्स प्रोडक्ट प्राइस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डिसाइडिंग प्रोडक्ट प्राइस. आणि मग सेकंड मध्ये सांगा, सपोज कॉम्पिटिटर चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट, वी विल ऑल्सो चार्ज हाय प्राइस ऑफ. सपोज कॉम्पिटिटर्स चार्ज low price of the product, we will also charge. Clear? Then इकॉनॉमिक कंडिशन. इकॉनॉमिक कंडिशन मध्ये तुम्हाला सायकल माहित असेल. कोणती वाली सायकल? रिसेशन, डिप्रेशन, प्रॉस्पेरिटी, रिकव्हरी. ओके. Then here we focus on economic condition and economic cycle as well as it is called the business cycle. त्याला मार्केटिंग मध्ये आपण बिझनेस सायकल म्हणतो. मग ही बिझनेस सायकल कशी आहे मला सांगा. प्रॉस्पेरिटी मध्ये आपण काय करू शकतो हे सांगायचं. आता दोन इथे पूर्ण 4 ह्याचे एक्झाम्पल द्यायची गरज नाही. प्रॉस्पेरिटी मध्ये तुम्ही कशी प्राइस चार्ज कराल आणि डिप्रेशन मध्ये कसे चार्ज कराल. प्रॉस्पेरिटी मध्ये हाय चार्ज कराल आणि डिप्रेशन मध्ये. क्लिअर?
अँड लास्ट बायर. बायर इन द सेन्स क्लास ऑफ कस्टमर. आता इथे आपण काय सांगतोय, क्लास ऑफ कस्टमर काय आहे याच्यावरून सुद्धा आपण प्राइसिंग काय करू शकतो, हाय किंवा लो चार्ज करू शकतो. So pricing, it is also depends on class of customer or buyers category. Suppose high class of customer असेल, we will focus on high price. And then poor class of customer असेल, we will charge low price of the. Clear? क्वेश्चन लक्षात आला? थांबूया आपण इथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.